नमस्कार. कधी विचार केलाय अशा हॉटेलचा जिथे नजर जाईल तिथे फक्त सोनंच सोनं असेल? अहो खरंच, आज आपण अशाच एका अद्भुत जागेबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, गोष्ट फक्त हॉटेलची नाहीये, तर तिथे एका भारतीय कुटुंबाने घालवलेल्या काही खास क्षणांची सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सोनेरी कहाणीची, जी सुरू होते थेट व्हिएतनाममधल्या एका खास इमारतीपासून. हे हॉटेल आहे व्हिएतनामची राजधानी हॅनॉयमध्ये. नाव आहे डोल्से हॅनॉय गोल्डन लेक. आणि यांचा दावा काय माहितीये की हे जगातलं पहिलं असं हॉटेल आहे जे पूर्णपणे सोन्याने मडवलेलं आहे. आणि हे काही नावापुरतं सोनं नाहीये बरं का, म्हणजे चक्क सोन्याचा मुलामा दिलेले बाथटब, सिंक, अगदी टॉयलेट सुद्धा. एवढंच नाही तर हॉटेलच्या छतावरचा जो इन्फिनिटी पूल आहे ना, त्याच्या फरशा सुद्धा सोन्याच्या आहेत. कमाल आहे. आणि हे सोनं म्हणजे काही असं तसं नाही, 24 कॅरेट शुद्ध सोनं वापरलंय. यावरूनच तिथल्या थाठामाठाची कल्पना येते, नाही का? पण इतक्या आलिशान सोन्याच्या हॉटेलमध्ये कोण गेलं होतं? तर चला भेटूया पवार कुटुंबाला, जे आपल्या या गोष्टीचे खरे नायक आहेत. तर या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहेत पवार आजोबा, आजी. मोतीराम पवार ते एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत आणि त्यांच्या पत्नी सुरेखा पवार त्या एक शिक्षिका आहेत. हे दोघे व्हिएतनामला का गेले होते? तर दिवाळीच्या सुट्टीत आपल्या माणसांना भेटायला, कुटुंबासोबत काही खास वेळ घालवण्यासाठी. तिथे ते आपल्या मुलीला आणि जावयाला भेटले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित पवार पण होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपली नातवंड आयुष आणि शरायू यांना भेटता आलो. एक परिपूर्ण फॅमिली रियुनियन. आता विचार करा, एक साधं आपुलकीचं कुटुंब आणि समोर सोन्याचा महाल. मग जेव्हा ही फॅमिली व्हॅकेशन अशा पंचतारांकित गोल्डन हॉटेलमध्ये होते, तेव्हा काय घडतं? नक्की कसा असेल त्यांचा अनुभव? चला त्यांच्याच नजरेतून या हॉटेलच्या आत एक फेरफटका मारूया. आत काय होतं? तर आरामदायी मोठमोठे बेड असलेल्या आलिशान खोल्या, बाथरूममधली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नळ सोन्याचा. आणि हो, ते छतावरचं डोळे दिपवणारं सोन्याच्या टाईल्सचं इन्फिनिटी पूल, सगळंच अविश्वसनीय. तर हे आहे डोल्से हॅनोई गोल्डन लेक. हॅनोईमधलं एक नवीन, लक्झुरियस, क्लासिक आणि पंचतारांकित सोनेरी हॉटेल. नावाप्रमाणेच सगळं काहीच सोनेरी. पण या सगळ्या झगमगाटाच्या पलीकडे एक खरी गोष्ट दडलेली आहे. जेव्हा हे हॉटेल आणि पवार कुटुंब एकत्र येतात, तेव्हा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. बघा, एका बाजूला हे डोळे दिपवणारं अमाप ऐश्वर्य आणि दुसऱ्या बाजूला आहे कुटुंबासोबत एकत्र येण्याचा साधा निरागस आनंद. हा जो फरक आहे ना, तोच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत घेऊन जातो. आणि मग एक प्रश्न आपोआपच मनात येतो, खरं मौल्यवान काय आहे? सोन्याने लखलखणारं ते हॉटेल की कुटुंबासोबत घालवलेले ते सोनेरी क्षण? मला वाटतं पवार कुटुंबासाठी याचं उत्तर अगदी स्पष्ट असेल. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?